म्हणून मला शिर्डीमध्ये तिकीट दिलंच पाहिजे। आमचा पक्ष आल्यामुळं युतीची महायुती झालेली आहे। आरपीआयला एक तरी तिकीट देण्याचा निर्णय घ्यावा। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे, म्हणजे होणारच आहे। आणि निवडणुका ज्या आहेत त्या एप्रिल आणि मे मध्ये निवडणुका होतील। त्यामुळे या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नक्कीच आम्ही 400 जागा जिंकू। कारण मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये बीजेपीला 303 जागा मिळाल्या होत्या आणि त्या अगोदर 5 राज्यामध्ये जे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यामध्ये बीजेपीचं सरकार नव्हतं, तरी सुद्धा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बीजेपीला त्या ठिकाणी 303 जागा मिळाल्या होत्या आणि बाकी इंडियाच्या जागा होत्या अशा जागा 350 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या। मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही केलेली कामं जी आहेत, महिला आरक्षण बिल आहे, 370 कलम हटवण्याचा निर्णय आहे, त्यानंतर अनेक शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय आहेत, बाकीच्या अनेक जे नॅशनल हायवे आहेत ते गडकरींच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले झालेले आहेत, अनेक मार्ग नवीन झालेले आहेत, नवीन नॅशनल हायवे झालेले आहेत, जनधन योजना आहे, 51 कोटी लोकांना त्याचे अकाउंट उघडण्यात आलेले आहेत, जवळजवळ 44 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे, जवळजवळ 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे, 4 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा 5 लाख रुपये मेडिकल ट्रीटमेंटसाठी देण्यासाठी 4 करोड लोकांना त्याचा फायदा झालेला आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 4 कोटी लोकांना फायदा मिळालेला आहे, घरं मिळालेली आहेत, जवळजवळ 80 कोटी लोकांना पुढची 5 वर्ष हे फ्रीमध्ये अन्नधान्य देण्याचं सरकारने मोदी साहेबांनी अनाऊन्स केलेलं आहे। तर अशा अनेक ज्या निर्णय आहेत, या निर्णयामुळं नवीन संसद भवन बांधण्यात आलेलं आहे। नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे आणि नरेंद्र मोदीजी हे संविधानाला मजबूत करणारे नेते आहेत। नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये संविधानाला माथा टेकून त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की भारताचा विकास जो आहे तो खालच्या माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे, गावापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि त्या दिशेनं सरकारच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत। विरोधकांनी फक्त मोदींना शिवाय देण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि मोदीजी मात्र विकासाच्या दिशेनं पुढे चाललेले आहेत। त्यामुळे माझा पक्ष हा ताकदीनं देशभरामध्ये मोदींच्या पाठीमागे उभा राहणार आहे। एनडीएमध्ये ताकदीनं आम्ही उभे राहणार आहोत, पण आमची एकच मागणी आहे की रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रामध्ये एक जागा तरी सोडावी। आणि मी आठवण करून देतो की भाजप आणि शिवसेना ज्यावेळेला एकत्र होते त्यानंतर रिपब्लिकन पक्षाची एंट्री झाली होती 2011 मध्ये, नाही 2012 मध्ये, आणि बीएमसी निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा फायदा हा बीजेपी शिवसेनेला झाला होता आणि मुंबईची महानगरपालिका आपण जिंकली होती। राज ठाकरेंचं मोठं आव्हान असतानाही त्यावेळेला दलित मतामुळं त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आलेली होती। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे ती छोटी असली तरी उमेदवारांना निवडून आणण्यासारखी आमची ताकद आहे। त्यामुळे आमच्या पक्षाला एकदम असं अनाथ ठेवू नये। आमचा पक्ष आल्यामुळं युतीची महायुती झालेली आहे। हे आता युतीची महायुती झालेली नाही आहे। तर आरपीआय सोबत आला 2012 मध्ये बीएमसी निवडणुकीमध्ये, त्यावेळेला पूर्वी युती म्हणायचे, पण आरपीआय सोबत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या आव्हानानंतर शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे या त्यांच्या भूमिकेला प्रतिसाद देण्याचा निर्णय मी घेतला आणि त्यानंतर युतीची महायुती झालेली आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला विसरून चालणार नाही आहे। रिपब्लिकन पक्ष हा त्यांचा अविभाज्य घटक आहे। मोदींच्या नेतृत्वाला बळकट करण्यासाठी आम्ही काम करतो आहोत आणि त्यामुळं आरपीआयला एक तरी तिकीट देण्याचा निर्णय घ्यावा। माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला एक तरी शिर्डीची जागा जी आहे या शिर्डीच्या जागेवर उभं राहण्याची माझी इच्छा आहे। त्यामुळं एक जागा तरी आरपीआयला सोडली पाहिजे।
अशा पद्धतीचा आमच्या पक्षाचा आग्रह आहे आणि त्याचा निर्णय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी घ्यावा आणि दलित मतदार जो आहे, दलित मतदार आपल्या बाजूला आणण्यासाठी आपल्याला RPIला तिकीट देणं आवश्यक आहे. आणि अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की मी लोकसभेत आलं पाहिजे आणि मी लोकसभेतला माणूस आहे, त्यामुळं आणि शिर्डीमध्ये एकदा मी हारलो होतो, पण आता वातावरण अत्यंत चांगलं आहे आणि मला त्या ठिकाणी निवडून येण्याची चांगली संधी आहे. त्या भागाचा विकास करण्यासाठी मला प्रयत्न चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल, म्हणून मला शिर्डीमध्ये तिकीट दिलंच पाहिजे अशा पद्धतीचा आमच्या पक्षाचा आग्रह आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.